नमस्कार मित्रांनो, इझी लॅडर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज कशी करायची पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज कशी करायची पाहणार आहोत. ॲडिशन बेरीज हातच्याची 6 अंकी संख्यांची हातच्याची बेरीज. बेरीज करण्याआधी ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक यायला पाहिजे, जसं गणिताचा अभ्यास करताना उजळणी 1 ते 100 पर्यंत उजळणी आपल्याला आली पाहिजे. त्याचप्रमाणे 2 ते 9 पर्यंतचे पाढे आपल्याला आले पाहिजे. ते हे आलेच पाहिजे, इथं काय कॉम्प्रोमाइज नाही. त्याचप्रमाणे बेरीज करताना किंवा गणिताचा अभ्यास करताना गणितामध्ये 4 क्रिया आहेत: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. तर 4ही क्रियामध्ये आपल्याला हे ज्या बेरज आहेत हे आल्या पाहिजेत. हे पाठ असले पाहिजे अंक आपले. 4 आणि 5 9 हे मोठे अंक आहे. हे मोठे अंक जर आपण पाठ केले तर बेरीज करताना आपल्याला एकदम पटपट बेरीज होते, जास्त उशीर लागत नाही. 6 अधिक 7 बरोबर 13 हे मोठे अंक आहेत. 7 अधिक 8 बरोबर 15 आणि 8 अधिक 9 बरोबर 17 हे मोठे अंक जर आपण पाठ केले तर बेरीज एकदम सोपी, लवकर येते, पटपट येते. तर त्यासाठी हे 4 बेरजा पाठ केल्या पाहिजे. त्याचप्रमाणे पहा, 1 अधिक 1 2, 2 अधिक 2 4, 3 अधिक 3 6, 4 अधिक 4 8, 5 अधिक 5 10, 6 अधिक 6 12, 7 अधिक 7 14, 8 अधिक 8 16, 9 अधिक 9 18, 10 अधिक 10 20. ह्या 10 बेरजा आणि ह्या 4 ह्या जर आपण पाठ केल्या तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4ही क्रिया आपल्याला पटपट येतात. गुणाकार म्हणजे काय? गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज आणि भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी. त्यासाठी आपल्याला हे 2 टेबल आपल्याला येणं आवश्यक आहे. हे जर आले तर आपल्याला बेरीज एकदम लवकर येईल. त्याचप्रमाणे जर आपल्याला हे येत नसेल, हे पाठ नाही आपलं, त्याला पुढची पायरी, मग पुढची पायरी म्हणजे सोपी पद्धत आहे बेरीज करणे म्हणजे मिळवणे. बेरीज करणे म्हणजे मिळवणे. बेरजेचे अनेक अर्थ आहेत: मिळवणे, एकत्र करणे, गोळा करणे, जमा करणे, जास्त, वाढले, आले. पण इथं अपेक्षित अर्थ हा मिळवणे. बेरीज करणे म्हणजे मिळवणे. मिळवू आपण. पहा, बेरीज करू आपण. बेरीज करताना आपण काय करतो? उजव्या बाजूने सुरुवात करतो. पहा, म्हणजे एककाकडून सुरुवात करतो. इथं हा एकक आहे. 5 एकक 8 एकक या दोघांची बेरीज करू. तर मग पहिल्यांदा किती? 5 आहे. मग 5 इथं लिहू आपण. 5मध्ये किती मिळवायचे आहेत? 8. 1 2 3 4 5 6 7 8. त्याच्यानंतर किती आले? मग इथं 5 आहे आपल्याकडं. 5च्या पुढे 6 7 8 9 10 11 12 13 झाले 13. हे जे 13 आलेत त्यापैकी हा 3 याच्या खाली लिहायचा, ज्याची बेरीज केली त्याच्या खाली लिहायचा. आणि हा जो 1 उरला दशकाचा, हा इथं पुढे हातचा घ्यायचा, म्हणायचा हातचा आला हातचा. आता पुढं, आता इथं हा 1 आणि आधीचे आपले 3 आहे. 1 आणि 3 4 झाले. 4मध्ये किती मिळवायचे? 9. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता 4 आहे आपल्याकडे. 4च्या पुढे मग 5 6 7 8 9 10 11 12 13 झाले 13. 13 पैकी हा जो 3 आहे त्याच्या खाली लिहायचा. आणि हा जो 1 उरलाय
याला म्हणायचा हातचा, इथे घ्यायचा. आधीचे आपले 9 आहे आणि हा 1, 9 ने 1 10, 10 इथे लिहायचे. त्याच्यात किती मिळवायचे? 8. 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याकडे 10 आहेत, 10 आहेत. त्याच्यामध्ये 10च्या पुढे मग 11 12 13 14 15 16 17 18 झाले 18. यातला जो 8 आहे हा याच्या खाली घ्यायचा आणि हा जो 1 उरला आहे हा घ्यायचा हातचा. आधीचे आपले 7 आहे आणि हा 1 8, हे 7 आणि हा 1 8. 8 मध्ये किती मिळवायचे? 6. 1 2 3 4 5 6. आपल्याकडे 8 आहेत, 8च्या पुढे मग 9 10 11 12 13 14 आले. मग 14 आले तर मग इथं हा 4 आहे हा याच्या खाली घ्यायचा आणि हा जो 1 उरतो दशक स्थानाचा हा पुढे इथे घ्यायचा, याला म्हणायचा हातचा. मग आधीचे आपले 4 आणि हातचा 1, 4 आणि 1 5 झाले. 5 मध्ये किती मिळवायचे? 5. 1 2 3 4 5. 5 आहे आपल्याकडे. त्याच्या पुढे मग 6 7 8 9 10. 10 आले. 10 पैकी हा 0 इथे लिहायचा, त्याच्या खाली हा 1 उरला, हा 1 दशक इथे वरती लिहायचा. आधीचे आपले 8 आहेत, 8 आणि 1 9, 8 आणि 1 9, 9 इथे लिहिले. 9 किती मिळवायचे? 2. 1 2. 9 आहेत, 9च्या पुढे मग 9 10 11. आता इथं पुढे काही संख्या नाहीये, मग सगळे लिहून टाकायचे. इथं आले तेवढे, इथं 11. अशा प्रकारे आपल्याला बेरीज करता येईल सोप्या पद्धतीने. त्यासाठी आपण हे 2 टेबल जर पाठ केले तर बेरीज करणं एकदम सोपं, वजाबाकी सोपी, गुणाकार सोपा, भागाकार सोपा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.